कॅप उलटी परिधान करायची नाहीये, म्हणजे कॅप उलटी घालायची नाहीये. ट्रॅक आपली वरती नसावी आणि कोणत्याही प्रकारचं व्यसन करून मैदानावरती तुम्ही प्रवेश करू शकत नाहीये. जर ते पंचांच्या निर्देशात आलं तर तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. विलासला कोण आहे दुसरा? संजू काय? काय काय विलास ना? थँक्यू मास्टर. पहिलं पॉवर प्ले पीपी वनचं षटक या ठिकाणी सुरुवात होते. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. गोलंदाज महेश स्ट्राईकला, विलास नॉन स्ट्राईकला येतो. फ्रेंडशिप इलेव्हन संघाकडून राजू. तर जाऊया मैदानावरती. पहिलं षटक पीपी वनचा असरपाडा एन कडून गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय महेश. लेट्स प्ले. 9 8 7 6 5 4 3 2 1 सुरू होतो क्रिकेटचा महासंग्राम. पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता. क्षेत्ररक्षक चेंडू परत पोहोचलाय आणि पहिल्या चेंडूवरती मोठा झटका, मोठा हादरा या ठिकाणी दिला जातोय फ्रेंडशिप इलेव्हन संघाला. सुरेख झेल आपण पाहिलं. पराग ला जॉब क्षेत्ररक्षण पाहिलं गेलं परागचं. पहिला चेंडू आणि पहिला झटका, पहिला हादरा पाहिला गेला. दुसरा चेंडू राऊंड विकेट चेंडू होता. चेंडू पहिल्यानंतर पाहिलं गेलं. आतमध्ये तो फलंदाज सेफ झोन मधून खेळताना दिसला. सिंगल. संजू या ठिकाणी संघाचं खातं खोलतोय. चांगली सुरुवात आपण पाहतो या ठिकाणी. टॉस जिंकल्यानंतर आता पाहिलं गेलं फायदेशीर ठरलाय तो गोलंदाजी करणारा संघ, आणि जो पहिली मॅच जिंकतोय तो सुपर 8 मध्ये प्रवेश करतो. तर बॅट्समॅन महेश होतो. विलास नव्हतो, महेश होतो का? या दरम्यान पाहतोय महादूचा पुढचा चेंडू. फलंदाज या ठिकाणी त्रिफलाचित होतोय. झटका क्रमांक दुसरा फ्रेंडशिप 11 संघाला.
काय सुरुवात आहे करण्याची सुरुवात. दोन्ही सलामीवीर माघारी परतलेत. विलास आणि संजू. महादू काय गोलंदाजी करतोय. माधव 2 विकेट प्राप्त केलेत. हलक्या हाताने ग्लान्स केलं. उलंग फ्रीजरमध्ये पाहतोय प्रकाश पहारदी. काल अफलातून खेळी पाहिली गेली. 23 चेंडू आणि 84 धावा. 24 चेंडू आणि 84 धावा आणि षटकार होते ते 10. काही फलंदाजी पाहिली गेली. आपण पाहतोय मोहन पारधीची अफलातून. इथे सफल झाला. खराब चेंडूचा भरपूर समाचार. चेंडू जाऊन पोहोचला सीमा रेखा पार. आजच्या दिवसातील या इनिंगचा पहिला षटकार. आठवण तर सर्वांना येत असेल. आमच्या सोबत आमचे स्कोरर आहेत राज. त्यांना पण आठवण येत असेल. हा मुस काल त्यांची पण ॲनिव्हर्सरी होती. आठवण तर सर्वांना येत असते. तर दुसरं षटक. पहिल्या षटकामध्ये 1 षटकार 3 सिंगल पाहिले. 2 विकेट पाहिले. कभी खुशी कभी गम पण पाहिलं गेलं. 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 2 फलंदाज बाद झालेत. इथे पाहतोय सरळ रेषेत चेंडू निघून गेला. बेकरे इनकडून गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज दीपक ममदापूर संघाकडून विराम करतो आणि नेहमीचा अग्रेसर असतोय. कर्जत टेनिस क्रिकेट ओपनचा असून द्या या आदिवासी टेनिस क्रिकेट असून द्या, नेहमीच अधिराज्य गाजवणारा दीपक इथे गोलंदाजी मार्कवरती. राऊंड विकेट मारा. दुसरा चेंडू असेल. रोधासाठी पुढचा चेंडू होता. सापडला गेला गल्लीमध्ये. फलंदाज या ठिकाणी बाद होतो. शतरक्षकाला भेदू शकला नाहीये. विकेट क्रमांक 3 फ्रेंडशिप 11 संघाचा आणि स्कोर कार्ड 9 या आकड्यावरती. हरीश रिक्रेश नवीन फलंदाज गेला. 3 फलंदाज आपण पाहतो माघारी आले. झटके दिले गेले 3. हलक्या त्याने ग्लास केला चेंडूला. मिड ऑफ रिझन मध्ये शतरक्षक नाहीये तिथे. शतरक्षक पोचणार. चेंडू उचलणार. त्या दरम्यान पाहतोय 1 शॉट. 1 धाव कमी घ्यावं लागेल कारण कुठंतरी पॉपिंग क्रीजच्या पहिलेच हा फलंदाज निघून आला. 1 धाव कमी. 1च धाव घेतलेल्या धावफलकावरती. धावसंख्या स्कोर कार्ड 10 या आकड्यावरती.
इथे हरीचा पुढचा फटका पाहतो आपण. सुरेख फटका होता डिफिक्सच्या कव्हर रिझनमध्ये. तसं वाईडिश लॉंग ऑफ रिझनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं गेलं. सिंगल आली आणि सिंगलने स्कोर कार्ड 11 खेळाडूंच्या मध्ये घेतलेले 11 धावा. 10 चेंडू झालेत, 11 धावा धावफलकावरती. 3 विकेटचंही पतन पाहिलं गेलं. 5 सिंगल, एक षटकार पाहिला गेला, एक डॉट चेंडू पाहिला गेला. चांगली सुरुवात गोलंदाजीच्या माध्यमातून जेडी 11 संघाची. दीपकचा पुढचा चेंडू बॅटची रश घेऊन एसटी रक्षक वन बाउंड चेंडू उचलणार. चांगली गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी पाहतोय. लाजवाब आयोजन, चमचमती ट्रॉफीज पाहिली गेली. ही सर्व धडपड आहे नितेश त्या ट्रॉफीसाठी. माना सरळ रेषेत चेंडू निघून जातो आहे. षटक या ठिकाणी पाहतोय. दुसरा समाप्त होतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 3 बाद धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 या आकड्यावरती. आणि पार्थ 11 दोन्ही संघ तयार आहे. यानंतर तुमची मॅच आहे बघा. कमिटी मेंबर मोहन पारधी यांचं आगमन होत आहे. काल इंजर्ड झाले. तो गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज मंगेश अगिवले आपण पाहतोय. स्ट्राईकला हरी, नॉन स्ट्राईकला येतो विवेक. मंगेशचा हा पहिला चेंडू मोगरज संघाकडून केला जातो. एक नामवंत गोलंदाज आणि मोगरज संघाचा अष्टपैलू खेळाडू हा. दरम्यान पाहतो आपण पुढचा फटका. एक सिंगल या दरम्यान घेतली जाते. एका सिंगलने स्कोर कार्ड 12 या आकड्यावरती. तिसरा चेंडू. तीन चेंडू आपण पाहतो सिंगल खर्च करतो मंगेश आगिवले. 12 धावा फलकावरती आहेत. इथे स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने चेंडू जातो. बॅकवर्ड स्क्वेअर रिझन मध्ये सिंगल रोटेट झाली आणि स्कोर कार्ड 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचलं. धीमी सुरुवात आपण पाहतोय कारण ड्यू फॅक्टर आहे. इथे चेंडू आउटफील्ड स्लो आहे आणि इथे जर तुम्हाला मोठे फटके लगावायचे तर चेंडू आउट ऑफ पार्क व्हावं लागेल. इथे फुलटा चेंडू टायमिंग जुळला नाही आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू खाली येतोय. कोणत्या प्रकारची चुकी नाही आहे. फलंदाज बाद झटका क्रमांक 4 या ठिकाणी दिला जातोय फ्रेंडशिप 11 संघाला. वर्सेस पार्थ 11 तयार राहायचं आपण. दोन्ही संघाचे कर्णधारांना विनंती असेल आपले प्लेयर घेऊन तयार राहायचंय. आणि कॅप्टन 5वं षटक संपताच आपण या ठिकाणी टॉस साठी यायचे.
सिंगल या ठिकाणी आपण पाहतोय. स्कोर कार्ड 14 या आकड्यावरती. एक मिनिट थांबा थांबा. हा सॉरी, हा चेंडू धरू नका ग्राहक. काय रे मला तू लगेच सांग ना ओव्हर झाली. मी तुलाही माहिती आहे का मी स्कोर कार्ड 14 या आकड्यावरती आहे. मी इथं बघत नाही, मी तो काय नवीन नाही ना कॉमेंटेटर, इथं बघून लिहायला. आई का चुकी माझी नाही. जो 3 बोलला तो मी काय बोलला तू. मी 4 बॉल झाले तुला 2 वरती बोललो. आणि आई तू सांगितलं 3 बॉल झाले. दोघं पण बोलताव. आणि तो कॉमेंटवर सांगत तो आमचं ऐक रे बाबा. अरे कॉमेंट हे काय बोलतात आम्ही कॉमेंट वाल्याला सांगितलं त्यांनी सांगितलंच नाही. दोघं पण बोलतो आम्ही एक पण नाही असं. दोघं पण गेला तो. गेला तो नाही गेला. मला सांगा लक्ष तर गोलंदाजी मार्कवरती मिलिंद सरायला आपण पाहतोय. हम बरं नाही का बॉलला शिटावा ना मिलिंद सराय आपण पाहतोय. दरम्यान आपण पाहतो पंतच्या डाव्यासाठी गोलंदाजी करतोय. दरम्यान पाहतोय अवाईचा पळतोय क्षेत्ररक्षक गोलंदाजा फॉलो थ्रू सजवतोय. इथे विकेटचा पतन. विकेट क्रमांक 5 आपण या ठिकाणी पाहतो. 5 फलंदाज बाद झालेत. विवेक म्हणजे आघाडीचे 5 फलंदाज माघारी परतले. विलास, संजू, विवेक, रोहिदास आणि हरी श्रीकेश. नितेश अनिल दोरेने 3 दिवस इथला अभ्यास केलाय आणि अभ्यास करून माहिती त्याला 4ही गोलंदाज वापरलेत बघा. माधवला वापरला, दीपकला वापरला, मंगेशला आणि मिलिंदला 4ही गोलंदाज वापरले आणि 4ही गोलंदाजाने विकेट प्राप्त केली. त्यांच्या घरी एक बॉल झाला. मिलिंद पुन्हा एकदा तयार. गोलंदाजी मार्कवर राईट हँड उर्दू विकेट असा मारा. हलक्या हाताने ग्लास करता प्रयत्न. डॉट चेंडू पाहतो आपण. ऐकलं कोण आहे सुनील सुनील ना स्ट्राईकला सुनील, नॉन स्ट्राईकला तो विनायक. तिसरा चेंडू इथे सुरेख फटका. लाजवाब क्षेत्ररक्षण या ठिकाणी बघा. डायरेक्ट हिट जरूर झालंय. दोन्ही स्टाईलने यष्टीरक्षणाने चेंडू स्टंपवरती टाकला पण या ठिकाणी पाहतो फलंदाज पॉपिक ग्रीज मध्ये सुरक्षित. तीन चेंडू झालेत. चौथं षटक प्रगतीपथावरती आणि धावसंख्या अजूनही 15 आहे. एक पुअर सुरुवात, संत गतीने सुरुवात आपण पाहतोय. नाहीदा स्टेपआउट करून मारण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचं टायमिंग जुळत नाही, सूत्र जुळत नाही, समीकरण या ठिकाणी बिघडून गेले. 4 चेंडू झाले, 2 चेंडू अजूनही बाकी असतील. 5वा चेंडू राईट हँड ओव्हर द विकेट असा मारा.
टॅप केलाय चेंडूला. इथे क्षेत्ररक्षक तैनात होता पण या ठिकाणी झेल सोडली जाते, जीवदान दिले जाते फलंदाजाला. एक सिंगल येते. शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या स्कोर कार्ड 16 या आकड्यावरती. 16 मोहन 16 तारखेला नोटाबंदी झाल्या 16/2016ला. इथे धावा बंदी झाल्यात. धावा काय येत नाहीयेत. दरम्यान त्यानंतर पाहिलं गेला सुरेख त्यांनी सांगितलं नोटाबंदी जरी 16 डिसेंबरला झाले असतील पण 22 मार्चला लॉकडाऊन लावला होता. इथे गोलंदाजाला लॉकडाऊन लावला, त्याचं षटक समाप्त झालं आणि धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 20. या थँक्यू मास्टर. 5च्या सरासरीने आपण पाहतो स्कोर कार्ड 20 या आकड्यावरती आणि गोलंदाजी मार्क वरती दीपक निरगुडा उर्फ मोदक. गोलंदाजी मार्क वरती अनेक खेळाडूंना नावं ठेवलेत आणि कधी कधी मी ठेवलेली नावं म्हणून खूप प्रसिद्ध झालेत. तो गोलंदाज दीपक निरगुडा उर्फ मोदक गोलंदाजी मार्क वरती. इथे पहिला चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. 1 बाउंड चेंडू उचलला तो दुसरी धावण्याचा प्रयत्न घातक ठरू शकतोय. बघा नशीब बलवत्तर, काय करणार शोएब अख्तर. इथे फलंदाजाचं नशीब बलवत्तर आहे. एक एक धाव खूप महत्वाची आहे. इथे एक विकेट खूप महत्वाचं आहे. या स्पर्धेमध्ये पाहिलं गेलं आमचे शरद ठोंबरे साहेबांना विचारा एक विकेटचं महत्व काय असतो. हरेश 11 कालचा नरेश शेंडेना विचारायला लागेल एक विकेट काय असतो. दरम्यान पंच आमचे पांडुरंग मिसाल सर आमच्याकडे बोलून घेतात, सांगताच करा चेंडू स्वेअर मारा एक्स्ट्रा धाव. धावसंख्या स्कोर कार्ड 22. तर 5 चेंडू अजून शिल्लक असतील या इनिंगचे. आमचे 24 इव्हेंटचे ऑपरेटर तयार आहेत. वाईट चेंडू आणि त्याने सांगितलं आज त्यांचं पंचांकडे लक्ष असणार आहे. आमचे ऑपरेटर मूस पान्या त्या ठिकाणी तैनात आहेत. कॅमेरामॅन सी मोरे आणि आमचे स्कोरर गेले 4 दिवस आमच्या सोबत आहेत. राज गोट्या आमच्या बाजूला बसले गेलेत. आमचे मेन स्कोरर ऑफिशियल स्कोरर नितेश तरे, त्यांचं पण खूप मोठा रेकॉर्ड आहे. जरी म्हणून आपण 84 धावा कुठल्या असतील पण आमचे नितेश तरेंचा रेकॉर्ड आहे एका वेळी 17 इटल्या खायचा, कोणच तोडू शकत नाही. जाऊया मैदानावरती. धावसंख्या स्कोर कार्ड या आकड्यावरती 3 चेंडू अजूनही शिल्लक असतील. स्लॉग वर चालू आहे. त्यानंतर पार्थ 11 आणि जेपी पीव्ही नाही ना दोन्ही संघाचे कर्णधार तयार राहायचे. आपण लगेच टॉस साठी या ठिकाणी यायचे. चौथा चेंडू इथे फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. नो एक्सक्यूज. दीपक या ठिकाणी चांगलं कलेक्शन करून फलंदाज धावबाद घडवतोय. 4 चेंडू झाले 2 संख्या धावून पोहोचली ती 24 या आकड्यावर. 24 धावा कुठताना फलंदाज बाद झाले ते 6.
सुनील आणि त्याच्यासोबत पप्पू. पप्पू आपण पाहतोय धावसंख्या स्कोर कार्ड 25. शेवटचा चेंडू जिथे जोरदार आपली केली जाते आणि मग ती चेंडू बदलला, एक सिंगल घेतली जाते आणि एका सिंगलने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले ते 26 या आकड्यावरती. 26 धावा धावफलकावरती आहेत. 6 फलंदाज बाद झाले. फ्रेंडशिप 11 संघाचे. मित्रांनो लक्षात ठेवा ही विकेट तुम्ही तुमच्या लक्षात ठेवायची. स्कोरर फक्त लास्टला टॅली करून देणार. पीव्ही नैना वर्सेस पार्थ 11 दोन्ही संघाचे कर्णधार. बघा इनिंग ब्रेकच्या टायमाला आपण इथे टॉस साठी यायलाच पाहिजे. तर पार्थ 11 संघाचे कर्णधार दत्ता लोभी सर या ठिकाणी उपस्थित झाले. ही सर्व लढत असते नितेश हिंदूला मॅडम आणि आमचे अण्णा यांकडून दिलेलं हे गोल्ड गिफ्ट मालिकेवीरचा किताब आहे. कूलर गरमीचं सीझन आणि कूलर या ठिकाणी पाहतोय. तर पीव्ही नैना संघाचा कर्णधार आमच्या सोबत या ठिकाणी योगेश उपस्थित आहे. तर आपण विनंती करूया तर उपस्थित बरचित साहेब ठाकूर कातकरी आदिवासी समाज संघटना कर्जला अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातो. तो कॉल या ठिकाणी योगेश पीव्ही नैना संघाचा आणि यांनी प्रथम स्वीकारलाय. फिल्डिंग क्षेत्ररक्षण आपण पाहिलं गेलं कालपासून पहिला सामना जो जिंकतो संघ क्वालिफाय होतो. आज दुसरा सामना तुम्हाला खेळायचा आहे. तर समोर दत्तालोकी आणि पहाड 11 संघ आहे. काय रणनीती असणार, किती धावा परत रोखणार त्यांना तुम्ही 5 षटकामध्ये? 40+ रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. तर पाहतोय आपण एक चांगला आपण वेळ घेणार नाही तुमचा, कारण तुम्हालाही यानंतर क्षेत्ररक्षण पाहिजे. कारण कैलास खडके सर आले असते तर जरूर भरपूर प्रश्न त्यांच्या समोर होते. पण जरूर पुढच्या टायमाला कैलास खडके सरांना आपण प्रश्नाकडे जाऊया. त्यानंतर दत्ता कमिटी मेंबर आता तुम्ही ही संकल्प तर खरंच तुझ्याकडून जाणून घेईल या स्पर्धेविषयी. आयोजन KPLचं खूप सुंदर आहे. आमचे मेन म्हणजे खडके साहेबांनी खूप मेहनत आणि कमिटी मेंबरनी खूप मेहनत घेतलेली आहे आयोजनासाठी. त्यांचे खूप खूप आभार. तर तुमच्या वाटेला फलंदाजी आल्याने तुम्हालाही माहिती आहे या सकाळच्या ड्यू फॅक्टरमध्ये फलंदाजी करणं अवघड असतंय. तरी पण समोर आपण पाहिलं गेलं आता प्रथम फलंदाजी करताना पहिला सामना पाहिला गेलाय किती अवघड होता. या स्पर्धेमध्ये आपण किती धावा कुठणार? आम्ही धावा 40+ करण्याचा प्रयत्न करू, कारण ग्राउंडवर थोडं धव आहे, ग्राउंड ओला आहे, बॉल ओला होईल. त्याच्यामुळे 40+ टार्गेट झाला तरी मॅचमध्ये कमबॅक करू शकतो. खेळी पाहिली गेली तर तुमच्याकडे पण आज अपेक्षा आहे या खेळीची? मोहन पारधी काय आमचा करता टायगरच आहे. माझ्यानंतर तोच आता बॅटिंग त्याच्या साठी खूप शुभेच्छा. तर दोन्ही संघाला माझ्याकडून शुभेच्छा असतील. तयार राहायचंय.
वेल घ्यायचं नाही कैलास, लगेच योगेश ही मॅच झाल्यानंतर आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं लगेच. तर हे पहिलं होतं KPLचं आणि तिथे जो संघ विजयी झाला होता मोहन पारधी यांचा संघ आणि योगेश जे कर्णधार आहेत म्हणजे विनिंग कर्णधार आहेत, एक ट्रॉफी त्यांनी उचलले. इथेही संधी असणार. हॅलो, तर पुन्हा एकदा मैदानाकडे जाऊया. तर या ठिकाणी पाहतो आपण पहिला झटका पहिला आद्रा, पहिला गडी गाळत झाला, खूप मोठा अडसला प्रकाश पारधीच्या स्वरूपात दूर झालाय. ला जेव्हा सुरुवात केली सोमनाथने केल्या होत्या, त्यानंतर या संघातील खूप मोठा अडचला त्यांनी आपल्या समोरून दूर केला आहे तो प्रकाश पारधीच्या स्वरूपात. 27 धावांचा माफक लक्ष, चेंडू 27 धावा, पण भरतशी साहेब हे लक्षही तुम्ही रोखू शकता. शेवटचा चेंडू आहे, पॉवर प्लेचं पहिलं षटक. इथे शॉर्ट चेंडू जाऊन पोहोचलाय कॉर्नर रिझर्व मध्ये, सीमारेषा पार शेवटच्या चेंडूवरती येतो आहे हा सुंदर असा चौकार. कौल या ठिकाणी प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकार आहे. पार्थ 11 आहे या ठिकाणी फलंदाजी करताना दिसणार. दुसरा सामना एक बिग फाईट असणार कैलास खडके विपक्ष दत्ता दोघी, या दोन संघात आपण दोन खेळाडू बिग फाईट असणार. एक उमरोली जिल्हा दोघांमध्ये लढत असणार. तो गोलंदाजी मार्गवरती बघा संघ कर्णधार कैलाश आपण पाहणार आहोत. दुसरं षटक PV2 चा आपण पाहतो आहे. और प्लीज दुसरं षटक बेकरे एंड करून आपण पाहतो. गोलंदाजी मार्गवरती सज्ज झालाय.
केलं चेंडूला, इथे पाहतोय फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. मंगेश माघारी आलाय. झटका क्रमांक दुसरा या ठिकाणी दिला जातोय. जेडी लेवल सगळा दिला आणि टी फॉर टॅक. जशा तसे उत्तर. लगातार 3 संघ पाहिले गेले. काल मोहन पारधी पाहिला, आज प्रकाश पारधी आणि भालचंद्र पारधीला पण पाहणार आहोत. म्हणजे तिघा बंधूंना या ठिकाणी खेळताना पाहणार आहोत. मी आपण असं मानगाव ही लीग पाहिली गेली. आपण टीव्ही नैनाचा क्लिअर आज जर पाहिल्यावर आपण टी शर्टचा जो कलर होता तो ह्यावेळी चेंज झालाय. दीपक आहे स्ट्राईकला. वाईट सफर करतोय. लॉंग ऑफ रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल. दीपेक्षा कव्हर रिझर्व मध्ये चेंडू फील्ड होतोय आणि दुसरी धाव दीपकच्या खात्यामध्ये. चांगली सुरुवात दीपकच्या बॅटमधून. आपलं खातं कोणतं संघाच्या खात्यामध्ये 2 धावा या ठिकाणी जमा करतोय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 10 या आकड्यावरती. अजूनही 17 धावांची गरज. तिसरा चेंडू दरम्यान सुरेख फटकाय. शतरक्षक पोचणार का? दरम्यान सेफ झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. आउट ऑफ पार्क. दीपकच्या बॅट मधून येतोय अफलातून षटकार. आणि 1 विकेट 8 धावा. लॉंग प्रिझन मध्ये आपण पाहतो एक सिंगल या ठिकाणी घेतली जाते. धावसंख्या स्कोर काढा जाऊन पोहोचले तुम्हा आम्हा सर्वांचा लाडका आकडा. हम 7 1 7 17. सुरेख फटका. सेफ झोन. डिपेक्षा कव्हर रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. लाजवाब फलंदाजी पाहतो या ठिकाणी आपण. विलासची त्याच्या बॅट मधून येतो एक सुंदर असा चौकार. शेवटचा चेंडू असेल. स्कोर कार्ड 21. चुकी नाही. फलंदाज बाद. 3 बाद झालेत. धावसंख्या 21. अजून 18 चेंडू आणि 6 धावांची गरज. डीजे नितीन यांच्या सोबत जोडले गेलेत. आणि पार्थ 11 आपण पाहतो या ठिकाणी पीव्ही नैना नाटक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षक स्वीकारलंय. पार्थ 11 ची फलंदाजी असेल. आपण खेळाडू पीव्ही नैना सुपर किंग तयार राहायचं क्षेत्ररक्षणाला. फेल घ्यायचं नाही. 20 मिनिटांमध्ये आपण इनिंग पूर्ण करायची आहे. तो गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो राज. दीपक आपण पाहतोय स्ट्राईक असला फलंदाज. सुरेख चेंडू. ग्राउंड ऑफ या ठिकाणी सुरुवात केली आणि चांगला पहिला चेंडू या ठिकाणी हाताळला जातोय. 17 चेंडू अजूनही शिल्लक आहे आणि 6 धावांची गरज आहे. चेंडूला सिंगल या ठिकाणी आपण पाहतो दीपकच्या खात्यामध्ये जमा होते आणि सिंगलने स्कोर कार्ड. अजूनही 5 धावांची गरज आहे.
22 धावा. युवराज तिसरा चेंडू पण पंच या ठिकाणी दंडात्मक कारवाई करताना सांगतात का खराब चेंडू स्क्वेअर मारा. एक्स्ट्रा धाव घेतली जाते, मोफतची धाव या ठिकाणी घेतली जाते. धावसंख्या स्कोर कार्ड 23 आकड्यावरती आपण पाहतोय. एक सिंगल इथे कोणत्या प्रकारचे विकेट न घालवता चांगली प्रकारे फलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय. तर स्कोर कार्ड 24. अजूनही 3 धावांची गरज आहे. चौथा चेंडू असेल या षटकातील. पहिल्या चेंडूला डॉट चेंडू आपण पाहत. युवराज चांगली गोलंदाजी करतोय. डॉट 1 एक स्क्वेअर मारा 1 डॉट अशा प्रकारे 4 चेंडू आणि 3 धावा खर्च करतोय. पाचवा चेंडू टायमिंग दिलं नाहीये पण ताकद होती. एक धाव घेतली जाते, दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न आणि 2 धावा या ठिकाणी. स्कोर लेवल या ठिकाणी पाहतोय. पीव्ही सुपर किंग तयार आहे क्षेत्ररक्षणासाठी. खडके सर हलक्यात एक ग्लान्स केला आणि दीपक या ठिकाणी सिंगल विजयी धाव या ठिकाणी पाहतोय आपण. तो दोन्ही जेडी 11 चला आपण पटापट त्यांना हँडशेक करा. तर 27 धावा या ठिकाणी आपण पटकून विजयी झालाय जेडी 11 आणि 3 फलंदाज फक्त त्यांचे बाद झालेत. आणि या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच दीपक निरगुडा आपण पाहतो या मॅचचा हिरो ठरतोय. तेरा धावा आपण पाहतोय. फलंदाजी करताना 8 धावेवरती 1 विकेट प्राप्त केला त्यांनी. 2 षटकं गोलंदाजी त्यांची पाहिली गेली तर या मॅचचा हिरो ठरतोय दीपक निरगुडा. आपण यायचं